होतं पुढच्या पुण्यातल्या घडामोडीकडे। विठ्ठलवाडीतील नदीपात्रातील पुंडलिका मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय आणि विठ्ठलवाडीतल्या नदीपात्रातल्या पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा पडलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून। अजिंक्य, धरणातून विसर्ग वाढवला जातोय, आत्ताची नेमकी काय स्थिती आहे? गेल्या 2 ते 3 दिवसापासून पुणे शहर आणि जिल्हा असेल यामध्ये जोरदार पाऊस झाला होता। त्यानंतर काल रात्री 11 वाजल्यापासून आज सकाळी 10 वाजेपर्यंत 15,000 क्युसेक्स वेगाने जो आहे तो मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आला होता। आता 10 वाजल्यापासून तो कमी करून 12,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग करण्यात येतोय। आता मी सध्या पुण्यातील जे विठ्ठलवाडी आहे त्या विठ्ठलवाडीमधील नदीपात्रातील हे पुंडलिका समोरचं मंदिर आहे आणि या मंदिराला चारी बाजूने पाण्याचा वेढा आपण पडलेला पाहतोय। खरं तर या मंदिरात रोज भाविक दर्शनासाठी येत असतात, मात्र आता कोणतीही अनुचित घटना घडू नये, अपघात होऊ नये यासाठी महापालिकेकडून या ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही भाविक या ठिकाणी नदीपात्रात उतरू नये याची काळजी देखील घेतली जाते। खरं तर आज सकाळपासून पुण्यामध्ये पावसाने उसंत घेतल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला आणि घाटमाथ्यावर आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, मात्र आता पावसाने उसंत घेतलेली आहे। काही वेळापूर्वी खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये जो विसर्ग सुरू आहे तो देखील कमी करण्यात आलेला आहे, मात्र प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहे। आणि हे मंदिर जे आहे ते पुंडलिकाचं मंदिर आहे। भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाते। त्याचबरोबर आज पालखी देखील पुणे शहरात येणार आहे, त्या अनुषंगाने देखील प्रशासनाने सतर्क राहावं असं देखील सांगण्यात येतंय। विसर्ग जरी कमी करण्यात आलेला असला तरी घाटमाथ्यावर जर जोरदार पाऊस बरसला दुपारनंतर तर हा विसर्ग देखील वाढवण्यात येईल अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे। तुर्तास तरी पावसाने उसंत घेतल्यामुळे विसर्ग 15,000वरून 12,000वर करण्यात आलेला आहे। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।